Press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 विभाजन मूल्य यामध्ये मागील लेक्चरला दशमक या संदर्भात माहिती पाहिली. विभाजन मूल्य हा संख्याशास्त्राचा भाग येतो. पहा, संख्याशास्त्रामध्ये जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचे ॲनालिसिस करून त्यावरनं काही निष्कर्ष काढले जातात. त्याचा वापर आर्थिक दृष्टिकोनातून केला जातो, राजकीय दृष्टिकोनातून केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने या सांख्यिकीय माहितीचा वापर केला जात असतो. तर असंच संख्याशास्त्राची सुरुवात आपण यामध्ये दशमकाच्या आधी चतुर्थक पाहिले. मग चतुर्थकामध्ये वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी या 3 प्रकारची चतुर्थके आपण पाहिली. मग चतुर्थकाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं मी की चतुर्थक हे क्यू या इंग्रजी शब्दाने दर्शवितात. वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणी याचं चतुर्थकाचं सूत्र पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. QI is equal to I in bracket n plus 1 upon 4. चतुर्थक काढताना 4 ने भाग दिला जातो. म्हणजेच काय तर पहा, चतुर्थक काय करतं तर चतुर्थक एका सामग्रीचे समान 4 भाग करत असतं. जी सामग्री तुमच्याकडे आहे पहा, ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थके असे म्हणतात. पुन्हा एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थके असे म्हणतात. मग आता वैयक्तिक श्रेणीचं आपण सूत्र पाहिलं. QI is equal to I in bracket n plus 1 upon 4. आणि I काय सुनिश्चित करतो I तर I हे पहिलं चतुर्थक, दुसरं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक. म्हणजे I बरोबर 1 असू शकतं, 2 असू शकतं किंवा 3. मग 1, 2, 3 काय आहे? पहिलं, दुसरं आणि तिसरं चतुर्थक आहे. त्यानंतर आपण पुढे पाहिलं होतं अखंडित श्रेणीचं सूत्र. मग त्यामध्ये पहा, QI is equal to L plus in bracket IN upon 4 minus CF upon F bracket complete multiply H. हे सूत्र महत्वाचे आहे. पहा, एकदा सूत्र पाठ झालं तुम्हाला गणित बरोबर समजणार. कारण की गणितामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या व्यतिरिक्त कुठल्याही क्रिया नाही. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगतोय की हे जे विभाजन मूल्य प्रकरण आहे यात गणित जरी असली तरी ती तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पाडायचे असतील तर ह्या गणिताचा वापर तुम्हाला परीक्षेमध्ये करणं आवश्यक आहे. आणि हे गणित समजण्यासारखे आहे. न समजल्यास जो भाग तुम्हाला समजत नसेल त्या संदर्भात मला व्हॉट्सअप करा, मला कॉल करून विचारा. तुमच्या शंकेचं नक्कीच निरसन मी करेल. पुन्हा एकदा पहा, तुम्हाला अखंडित श्रेणीचं सूत्र सांगतो. QI is equal to L plus bracket IN upon 4 minus CF upon F bracket complete multiply H. तर अशा प्रकारे मग I काय आहे, Q काय आहे तर Q आहे चतुर्थक. I काय सूचित करतो? 1, 2, 3. त्यानंतर L काय सूचित करतं? चतुर्थक वर्गाची जी कनिष्ठ वर्ग मर्यादा आहे ती L द्वारे सूचित केली जाते. त्यानंतर N जी एकूण वारंवारता आहे ती त्या N द्वारे सूचित केली जाते. त्यानंतर पुढे आहे CF संचित वारंवारता. पहा, मी आधीच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं की संचित वारंवारता ही आधीच्या वर्गाची घ्यावयाची आहे. चालू वर्गाची संचित वारंवारता नाही, आधीच्या वर्गाची संचित वारंवारता घ्यायची आहे. त्यानंतर F स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी. आणि लास्ट वन आहे H म्हणजे जे वर्गांतर असतं. म्हणजेच वर्गांतर कसं काढलं जातं पहा, चतुर्थक वर्गाची वरची वर्गमर्यादा वजा चतुर्थक वर्गाची खालची वर्गमर्यादा. लोअर व्हॅल्यू हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. म्हणजे चतुर्थक वर्गाची जास्तीत जास्त जी संख्या आहे ती
त्या संख्येमधनं चतुर्थक वर्गाची जी लहानात लहान संख्या आहे ती वजा केली जाते. याद्वारे तुम्हाला मिळतं डिस्टन्स, अंतर, वर्गांतर मिळतं. तर अशा प्रकारे हे सूत्र आहे चतुर्थकाच्या बाबतीत. आता आपण मागील लेक्चरला पाहिलं होतं दशमकाचं जे वैयक्तिक श्रेणी आहे. दशमक म्हणजे काय? ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 10 भाग करतात त्यांना दशमके असे म्हणतात. दशमके हे एकूण 9 असतात. मग ते स्टार्ट D1 ने होतात आणि एंड D9 ने होतात. D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8 and D9. आता हे 9 चतुर्थके आहे, सॉरी दशमके आहेत. म्हणजेच मग तुम्हाला गणित आलं तर गणितामध्ये 1 ते 9 पर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्हाला जर आकडेवारी दिली तर तुम्हाला त्या आकडेवारीमध्ये 1 ते 9 पर्यंतचे कोणतंही दशमक काढा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमच्या पुस्तकात जे गणित दिलेलं आहे त्या गणितामध्ये जर समजा 5वं दशमक काढा असेल तर तुम्ही पहिल्या दशमकापासून 9व्या दशमकापर्यंत सर्व दशमके काढण्याचा प्रयत्न करा आणि त्या साहाय्याने तुमचा सराव वाढणार आहे. त्यानंतर पहा दशमकाचं सूत्र आपण पाहिलं होतं. दशमक हे इंग्रजी D अक्षराने दर्शवलं जातं आणि दशमकामध्ये पहा दशमकाचं जे वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीचं सूत्र आहे DJ = J (n+1/10). आता भागाकार कितीने करायचा आहे? चतुर्थकामध्ये 4 ने करायचा होता, दशमकामध्ये तुम्हाला 10 ने करायचा आहे. मग हे आहे खंडित आणि वैयक्तिक श्रेणीचं सूत्र DJ = J (n+1/4). त्यानंतर पुढे अखंडित श्रेणीचं सूत्र आहे पहा. अखंडित श्रेणीचं सूत्र DJ = L (Jn/10 - CF/F ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय H. आता यात बदल काय काय झालेला आहे? चतुर्थकाऐवजी इथे दशमक आहे D ने दर्शवला आहे. चतुर्थकामध्ये I 1 2 3 दर्शवित होतं, इथं J 1 ते 9 पर्यंतच्या संख्या दर्शवितं. त्यानंतर चतुर्थकाला 4 ने भाग दिला होता, दशमकाला तुम्ही 10 ने भाग देताय. त्यानंतर बाकीचे आहे तसंच ॲज इट इज येतं. L स्टँड फॉर चतुर्थक वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा. त्यानंतर चतुर्थक नाही, दशमक वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा. त्यानंतर F आहे दशमक वर्गाची वारंवारता. CF आहे दशमक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. त्यानंतर H आहे वर्गांतर. तर अशा प्रकारे आपण ही सूत्र पाहिली. आता आजच्या लेक्चरला आपण जी खंडित श्रेणी आहे, मग खंडित श्रेणी कशी ओळखतात तुम्हाला मी एक व्हिडिओ सेपरेट त्यावर बनवलेला आहे की खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी कशा प्रकारे डिटरमाइन किंवा कशा प्रकारे तुम्ही समजून घेतात की आता खंडित श्रेणी आहे 1 ते 5, 6 ते 10, 11 ते 15. म्हणजे यात वरची वर्गमर्यादा आणि खालची वर्गमर्यादा भिन्न आहे. समजा 1 ते 10 हा एक वर्ग आहे, त्यानंतर 10च्या पुढची संख्या घेतली 11 ते 20. इथे खंड पडलाय पहा, लक्षात ठेवा. दोन्ही वर्ग एकमेकाशी रिलेटेड नाही म्हणून याला म्हणतात खंडित वारंवारता. आणि दुसरी येते अखंडित वारंवारता. अखंडित वारंवारता कशी आहे? 1 ते 10, 10 ते 20, 20 ते 30. आता इथे काय आहे? 1 ते 10, 10 काय आहे? पहिल्या वर्गाची वरची वर्ग मर्यादा. 10 ते 20 मध्ये ती दुसऱ्या वर्गाची काय झाली? खालची वर्ग मर्यादा. हे रिपीट करतोय कारण की हे बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही समजलेलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुगल क्लासरूमवरचे गणित मी पाहिले, त्यामध्ये त्यांनी मिस्टेक केलेली आहे, तर ती सुधारून घ्या. हे व्हिडिओ पाहताना जे काही नॉलेज तुम्हाला मिळतं ते अपडेट करण्याचा प्रयत्न करत चला. तर आजच्या लेक्चरला आपण दशमक काढण्याचं जे खंडित श्रेणीचं दशमक आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. खंडित श्रेणीच्या दशमकाचं सूत्र DJ = J (n+1/10) अशा प्रकारे आहे. तर आजचं दशमकाचं खंडित श्रेणीचं गणित पुढील प्रमाणे आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण दशमकाचे खंडित श्रेणीचे उदाहरण पाहणार आहोत. खाली दिलेले आहे उदाहरण. खालील सामग्रीवरून दुसरे दशमक, त्यात तुम्ही म्हणतात D2 व चौथे दशमक D4 काढा.
पहा तुम्हाला गणितात दिलेलं आहे, इथे आपण D2 आणि D4 काढणार आहोत, पण तुमचा टास्क असणार आहे की तुम्ही इथे D5 आणि D9 काढायचं आहे. तर आता D5 आणि D9 तुम्ही काढणार, इथे मी तुम्हाला सोडून देणार आहे D2 आणि D4. तर गुण आणि विद्यार्थी संख्या पहा, गुण दिलेले आहेत 10, 20, 30, 40, 50 आणि 60 याप्रमाणे. तर विद्यार्थी संख्या 10 गुण मिळवणारे 5, 20 गुण मिळवणारे 6, 30 गुण मिळवणारे 4, 40 गुण मिळवणारे 5 आणि 50 गुण मिळवणारे 10, तर 60 गुण मिळवणारे 9 अशा प्रकारे विद्यार्थी आहेत. तर आपण या आधारे दुसरे आणि चौथे दशमक काढू. येथे आपण सर्वात सुरुवातीला दशमक काढताना जी संचित वारंवारता आहे ती काढून घेऊ. पहा, संचित वारंवारता काढण्यासाठी इथे आपण गुण, विद्यार्थी संख्या आणि संचित वारंवारता अशा प्रकारे चौकोनात मांडणी केली. गुण आहेत 10, 20, 30, 40, 50, 60 आणि विद्यार्थी संख्या फ्रिक्वेन्सी या अनुक्रमे पहा 5, 6, 4, 5, 10 आणि 9 अशा स्वरूपाची दिलेली आहे. मग या आधारे आपण संचित वारंवारता, आता तुम्हाला मी सांगितलं की संचित वारंवारता कशी काढणार. पहिल्या वर्गाची संचित वारंवारता 5 आहे, 5 अधिक 6 बरोबर 11. दुसऱ्या वर्गाची संचित वारंवारता 11 अधिक 4 15, 15 अधिक 5 20, 20 अधिक 10 30, 30 अधिक 9 39 ही आहे शेवटच्या वर्गाची संचित वारंवारता. या आधारे आपणास n म्हणजे एकूण वारंवारता मिळाली, ती पण आहे 39. तर या प्रकारे आता आपण दशमक शोधू. पहा, दशमक आपणास काढावायचे आहे इथे D2. मग आता D2 काढताना जे दशमकाचं सूत्र आहे J इज इक्वल टू J इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 10 च्या पदाचे मूल्य. आता J म्हणजेच J किती निर्देशित करतोय 2 म्हणजेच दोन संख्या, म्हणजेच D2 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट n किती आहे 39 अधिक 1 छेद 10 च्या पदाचे मूल्य. आता D2 बरोबर 2 इन ब्रॅकेट 40 छेद 10 च्या पदाचे मूल्य. आता 40 ला 10 ने जर भाग दिला त्याचं उत्तर येतं 4. म्हणूनच D2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 4 च्या पदाचे मूल्य म्हणजेच 8व्या पदाचं मूल्य. आता 8वं पद काय, 8 ही संख्या संचित वारंवारतेच्या 11 या संख्येच्या जवळ येते आणि त्याचं मूल्य येतं 20. म्हणूनच दुसरे दशमक D2 बरोबर 20 हे आपलं उत्तर येतं. D2 इज इक्वल टू 20. त्यानंतर आता आपण काढणार आहोत D4 म्हणजेच चौथे दशमक. चौथ्या दशमकाचं सूत्र आहे पहा D4 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 10 च्या पदाचे मूल्य. आता n मिळालेला आहे तो आहे 39. म्हणूनच D4 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 49 प्लस 1 39 प्लस 1 अपॉन 10 च्या पदाचे मूल्य. म्हणजेच D4 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 40 प्लस अपॉन 10 च्या पदाचे मूल्य. D4 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 4, 4 मल्टिप्लाय 4 16. म्हणजेच 16 ही संख्या संचित वारंवारता 20 च्या संख्येच्या जवळ येते, त्यामुळे त्यास संलग्न श्रेणी मूल्य 40 येते. म्हणजेच येथे चौथे दशमक बरोबर 40 गुण आहेत. अशा प्रकारे आपण D2 बरोबर 20 व D4 बरोबर 40, D2 दुसरे दशमक 20 तर चौथे दशमक हे आपणास मिळालेले आहे 40. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण खंडित श्रेणीच्या सहाय्याने दशमकाचं उदाहरण सोडवलेलं आहे. आजच्या या गणितामध्ये आपण खंडित श्रेणीच्या सहाय्याने जे दशमक सोडवलं त्यामध्ये D2 आणि D4 आपण काढलेला आहे. तर आता तुमचा टास्क आहे की तुम्ही D5, D8 आणि D9 काढायचा आहे. मी पुन्हा रिपीट करतोय, तुम्ही D5, D8 आणि D9 काढायचा आहे आणि तो गुगल क्लासरूमला अपलोड करायचा आहे. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.